असा नियम सांगितला. या अधिक मासामध्ये आता तुळशीची फुलं तर तुम्ही महिला म्हणून रोजच करता, त्यात काही वावगं नाही. पण त्या 40 ग्रामावर मारा पाणी आणि जर तुळशीचे जर का पत्र जर टाकले तर त्याच्या इतकं पुण्य अधिक मासामध्ये जर नित्यनियम जर घडला त्याच्या इतकं पुण्य पुन्हा तर घडत नाही. अशा प्रकारचा ज्यानं नियम केला का त्याच्या भाग्याला पुण्याला पारावार नाही, लोक त्याला भेटल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारे सांगतात. इंद्रिये जे अधिक मासात एकान्न भक्षण व्रत करी ते चतुर्भुज होनी त्वरित परमगती ते पावती. कुणाला क्रमगती भेटते या अधिक मासामध्ये एक वर्ण अन्न, एकच अन्न. काय खाल्लं? पिठलं भाकर, एकाच टायमाला पिठलं भाकर किंवा चपाती वरण, एकच अन्न, किंवा नुसती खिचडी अगरचा शाबुदाना एकच नित्यनियमानं जर खाल्ला तर शेवट महिनाभर जर झाला महाराज बरं का, तर चतुर्भुज नर होऊनी ठेवी. 4 हात त्याला, म्हणजे 4 हात कुणाला आहेत? विष्णू भगवंताला आहेत. विष्णू भगवंताच्या ठिकाणी वैकुंठाच्या ठिकाणी चतुर्भुज होऊन राहिल्याशिवाय राहत नाही. एक वर्ण अन्न जर खाल्लं महिनाभर तर असं सामर्थ्य या व्रतामध्ये आहे म्हणून सांगतात. एकान्न व्रता परते काही इतर व्रत पवित्र नाही. वा, एकान्नची सिद्ध मुनी ही निर्वाण पद पावले. निर्वाण पद पावले. ऋषीमुनी निर्वाण नावाचं पद पावले. पुण्या व्रतानं एक अन्न व्रत म्हणा, एकच अन्न, त्याच्याशिवाय दुसरं खायचंच नाही. नुसता भात वरणच शेवटपर्यंत खाल्लं, बाकीचं नाही खायचं झालं. भातच वरण तर होतेच होतो, भात आणि वरण बरं का. एक अन्न महिनाभर जर खाल्लं तर ऋषी मुनी निर्वाण पावले, म्हणजे गोलोकाची प्राप्ती. एक अन्न व्रतानं ऋषी मुनीला झाली, मग आपल्याला काय होणार नाही? आपल्याला हे निश्चित होईल. ज्यानं केले तर निर्वाण पद त्यांना प्राप्त झालेला आहे असं सांगतात. अधिक मासी नक्त करीत ते मानव नाराधीप होत आणि सर्व सुख भोगोनी येथ मोक्षाप्रत पावती. एकच अन्न खाल्लं बरं, आणि एकाच वेळेस खाल्लं. अधिक मास एकच अन्न आणि एकाच वेळेस खाल्लं तर ज्यानं हे व्रत केलं का तो पृथ्वीचा राजा झाला. मोदी सरकारच होणार महाराज. काय होणार? मोदी सरकार. आज कसा मोदी भारताचा राजा आहे महाराज, पंतप्रधान आहे. आणि तशा पद्धतीने एकच अन्न आणि एकाच वेळेस त्याने खाल्लं का आणि पूर्ण व्रत ज्याचं झालं, या जन्मात जरी नाही झाला तर पुढच्या जन्मात निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगतात. नक्त भोजी नर निर्मळ सर्व पुण्यात्मा होय केवळ प्रतिदिन या सुमेधाचे फळ लाभे सकळ तयासी. एक वर्ण अन्न जे आहे का महाराज, त्यानं एक वर्ण जर अन्न खाल्लं आणि एकाच वेळेस जर खाल्लं तर देहशुद्धी, अंतकरण शुद्धी, मनशुद्धी होते महाराज. देहशुद्धी होते, अंतकरण शुद्धी होते आणि मनशुद्धी होते. आणि त्याच्यामुळं त्याच्यासारखा पुण्य आत्मा कुणीच नाही. त्याच्यासारखा पुण्यवान या जगतामध्ये कुणी नाही. असे ऋषीमुनी आणि साधू संतांनं एक वर्णी अन्न खाल्लं, एकाच वेळेस खाल्लं महाराज. म्हणून करतात त्यांच्यासारखे तुकाराम महाराजासारखे, एकनाथ महाराजासारखे, नामदेव महाराजासारखे, माऊली महाराजासारखे महाराज अशा प्रकारची संतांची कीर्ती निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगतात. आसवायसे हे नियम चांग इंदिरे तूद कथिले अभंग आता ग्रहित नियम त्याग विधीपूर्वक सांगतो. लक्ष्मी, आतापर्यंत तुला हे एका वेळेस जेवण्याचं व्रत सांगितलं आणि एक वर्ण अन्न खायचं सांगितलं. तर हे ऐकलंस का झोपली होती? देव म्हणतात ते ऐकलंस का झोपली होती? स्वभाव माहिती मला घरातल्या माणसाला की ऐकलंच ना म्हणले, हो म्हणले ऐकलं. आता घरामध्ये नियम काय करायचा, घरामध्ये आचार काय करायचा हे झालं. एक वर्ण अन्न खायचं, एकाच वेळेस खायचं अशा प्रकारचं सांगितलं.
मग आता घर आहेत, प्रत्येकाला घर आहेत महाराज. मग घरामधला आचार, घरामधला जो काय नियम आहे कशा पद्धतीने करायचा हिराहरी लक्ष्मीला सांगतात. नक्तभोजी मानवे पूर्ण अंती करावे ब्राह्मण भोजन. आया चित्ताचे उद्यापन स्वर्णदान हे होय. आता एक महिनाभर एकच वर्णाचं अन्न खाल्लं, तो नियम केला मला. एक वर्ण अन्न खाल्लं आणि एकाच वेळेस खाल्लं, हा शेवटपर्यंत आपला नियम झाला. व्रत सिद्धीला गेलं मग त्याचं सुद्धा उद्यापन करायचं. त्याचं सुद्धा काय करायचं, महिनाभर व्रत धरून आपण उद्यापन केलेलं ऐकलं, पण एकाच वेळेस जेवण केलं, एकच वर्ण अन्न खाल्लं आणि एकाच ताटामध्ये खाल्लं आणि त्याचं सुद्धा शेवट करावं लागतो, ते सुद्धा उद्यापन करावं लागतं. मग त्यावेळेस प्रकार ब्राह्मण बोलवायचे, त्यांना सुवर्ण दान द्यायचं म्हणून सांगितलं. अशा प्रकारे म्हणतात. आमोशाशन मानवे सदाक्षणिक गोदान घ्यावे. धात्री स्नान नरे करावे दधी किंवा दुग्धदान. हो, आमुष्या दिवशी गाय दान द्यावे म्हणून सांगितलं. आमुष्या दिवशी एकतर आमुष्या दिवशी करावं ना, केल्यानंतर गाय दान द्यावी म्हणून सांगितलं. हो, अशा प्रकारचा उद्यापनाचा जो काही नियम आहे का, तो नियम करून देवा म्हणून सांगतात. ज्या ज्या फळाचा धरावा नेम ते दान द्यावे उत्तम. तेने सांगता होणी परम फल निश्चिम लाभते. हो, ज्या ज्या फळाची आपल्याला आशा आहे, ज्या ज्या फळ आपल्याला भेटावं त्याची प्राप्ती आहे का, मग ते आपण लोकांना दान द्यायचं. आपल्याला भरपूर सोनं पाहिजे, धन पाहिजे, बरं का, भरपूर पैसे पाहिजे.